तर तिकडे लातूर शहरातही व्यावसायिक गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याचा हॉटेल व्यवसायावर परिणाम झालाय। गॅस मिळत नसल्यानं कोळशाच्या इलेक्ट्रिक शेगड्यांचा आता वापर सुरू आहे। मात्र या शेगड्यांवर नाश्त्याचे पदार्थ तयार करण्यासाठी अधिक वेळ लागतो, त्यामुळे काही हॉटेल चालकांनी आता नाश्त्याची सेवा ही पूर्णपणे बंद केली आहे। सध्या काही ठिकाणी फक्त जेवणाची थाळीच उपलब्ध आहे। प्रशासनाने लवकरात लवकर व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आता हॉटेल व्यावसायिकांकडून होतीये। झाला हा हॉटेल व्यवसाय करतोय। आमच्याकडे जवळपास 40 कर्मचारी कामाला आहेत। त्यापैकी आम्ही फक्त 10 कर्मचारी आम्ही ठेवलेत, बाकी सगळे घरी बसवलेत, कारण आम्ही त्यांचा सांभाळ करू शकत नाही। कारण सध्याची परिस्थिती अशी त्या प्रकारे झालेली आहे की कमर्शियल गॅस आम्हाला भेटत नाहीये। त्यामुळे आम्ही अर्ध्याहूनही जास्त स्टाफ घरी बसवला। जे कमी पैशामध्ये जास्त त्याचा गॅसचा यूज होतोय, ते आम्ही सगळे पदार्थ कमी केलेले आहेत, मेनू मधून बंद केलेले आहेत। आता आम्ही कोळसा भट्टीवरती आणि इलेक्ट्रिकच्या भट्टीवरती आम्ही शेगड्यावरती स्वयंपाक चालू केलाय। 8 ते 10 दिवसापासून गॅस न मिळत असल्यामुळे आम्ही 8 ते 10 इलेक्ट्रिक भट्टी आणलेल्या आहेत आणि त्याच्यावर अन्नसेवा आम्ही देत आहोत। सरकारने आम्हाला लवकरात लवकर कमर्शियल गॅसची व्यवस्था करून द्यावी ही आमची मागणी आहे। नाही भागत तर त्याच्यावर नाहीये, खूप कस्टमरची तक्रार येतात, कारण त्यांना जे पाहिजे ते मिळत नाहीये आणि जे आम्ही देऊ शकतो आम्ही तेवढं देऊ शकतो। कारण काय असतं की त्याला वेळ लागत असतो, कुठल्या गोष्टीला वेळ लागत असल्यामुळे कस्टमर थांबत नाहीये। आमचा मेनू मनाप्रमाणे आम्ही देतो, तेवढंच आम्ही आणखीन तर रेटमध्ये वाढ केलेली नाहीये, पण कस्टमरची गैरसोय होतीये।